भरलं वांगं म्हटलं तर ताटात वाढल्यावर खमंग वास, भरपूर पसरणारं तेल आणि मसाला. पण आज मी तुमच्यासाठी जराही तेलाचा वापर न करता भरलं वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. हो, तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. पहिला आपण मसाला वाटून घेऊया. तिथे मी अर्धी वाटी खवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता याची छान मऊ पेस्ट बनवून घेऊयात. सुक्या खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण असतं, म्हणून इथं सुकं खोबरं वापरलेलं नाही आहे. वाटण आपलं बनवून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढूयात. आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालूयात. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, 5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घेतलेला आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचे कूट कमी करायचं असेल तर करू शकता, पण आपण तीळ पावडर, सुके खोबरे वापरलेले नसल्यामुळे शेंगदाण्याचे कुटाचे प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे. 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालून हाताने व्यवस्थित मिक्स करूया. मिश्रण एकजीव होण्यासाठी कच्च्या तेलाचा वापर करतात, पण ओलं खोबरं, कोथिंबीर असल्यामुळे मिश्रण एकजीव होण्यास मदत होईल. चला, आपला मसाला छान मिक्स करून झाल्यानंतर आता हा मसाला आपण बाजूला ठेवूयात. कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे वांगी आपली चिरून झाल्यानंतर टाकली तरी ती काळी पडणार नाहीत. मीठ हाताने विरघळून घेऊयात. शेतामध्ये 2 प्रकारची झाडं असल्यामुळे वांगी 2 प्रकारची आहेत. मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल की आपल्या यूट्यूब चॅनलवर जेवढ्या वांग्याच्या रेसिपी आहेत त्या आपल्या घरातीलच वांग्याच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला वरचेवर वांग्याच्या रेसिपी पाहायला मिळतात. वांग्याचा मागचा थोडासा देठ कापून मध्ये 2 चिरा द्यायच्या आहेत, म्हणजे मसाला व्यवस्थित भरता येईल. हे बघा, या पद्धतीने वांगं चिरून आत किडका आहे का नाही ते पाहायचे. तसेच वांग्याला आत बिया असल्या तर ते वांगं घ्यायचं नाही. वांगं उकडण्यासाठी मोठी कढई घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी ओतून स्टँड या पद्धतीने उलटं ठेवायचे. स्टँड उंच असल्यामुळे मी उलटं ठेवलेलं आहे. जर तुमचं स्टँड उंचीला कमी असेल तर सरळ ठेवा. फक्त वांगी शिजताना पाणी वर आलं नाही पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. त्याच्यावर आता चाळण ठेवूया. चाळणीला तेल लावणार नाही आहे, पण वांगी भरायला घेतली की पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी पटकन उकळण्यासाठी कढईवर झाकण ठेवूयात. आता एक वांगं घेऊन त्याच्यामध्ये मसाला दाबून भरूयात. हे बघा, या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे. जास्तीचा मसाला बाजूला काढायचा आहे. याच पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेणार आहोत. सर्व वांगी आपली भरून झालेली आहे. राहिलेला मसाला आहे जो तुम्ही आमटी करण्यासाठी वापरू शकता, किंवा जर वांगं तुम्हाला तेलामध्ये थोडं परतायचं असेलच तर त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकता. पाण्याला आपल्या खळखळून उकळी आलेली आहे. आता चाळण ठेवूयात आणि शिजण्यासाठी परत याच्यावर आपण झाकण ठेवूयात. वांगी उकडायला ठेवायच्या अगोदर पाणी खळखळून उकळणे गरजेचं आहे. जर पाणी न उकळताच वांगी उकडायला ठेवली तर ती बाहेरून शिजल्यासारखी वाटतात, पण आतून कच्चीच राहतात. वांगी उकडायला ठेवल्यानंतर गॅस आच मोठी ठेवायची आहे. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. पाणी आहे का नाही ते पाहायचं आहे. जर पाणी नसेल तर अवश्य घाला. परत आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 10 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून वांगी काटे चमच्याने पलटून घ्यायचे आहेत. असं आपण थोड्या वेळाने वांगी शिजेपर्यंत करणार आहोत. वांगी कोवळी असली की पटकन शिजतात, पण कधी शिजलेली वांगी वाटत असली तरी देठाकडचा भाग कठीणच राहतो, म्हणून वांगं नीट शिजून घ्यायचं आहे. वांगी आपली पलटून झाल्यानंतर परत आपण नीट शिजून घेऊयात. 7-8 मिनिटे झाल्यानंतर वांग्याचा देठाकडचा भाग काटे चमच्याने पाहूयात. वांगी आपली शिजलेत. जर तुम्हाला ही प्रोसेस जास्त वेळेची वाटत असेल तर कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल घालून वांगी त्यामध्ये परतून घ्या आणि पाण्याचा हपका मारून कुकरला झाकण लावून गॅसच्या मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या करून घ्या. वांगी आपली लगेच शिजतील. गॅस बंद करून वांगी आपली थोडी थंड करून घेऊयात. जर वांगी तुम्हाला थोडीशी परतायचीच असेल तर पॅनमध्ये थोडंसं तेल, थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मीठ आणि आपण जो बाजूला मसाला ठेवला होता तो घालून ही वांगी तुम्ही परतून घेऊ शकता. या वांग्याचा आस्वाद तुम्ही गरम गरम भाकरी, साध्या भातासोबत घेऊ शकता. तसेच तुमचे मित्रमैत्रीण डाएटवर असतील आणि त्यांना भरलं वांगं आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.